Hello student, today we are going to learn English, page number 49. Three little kittens. Listen, sing and act. कविता ऐका, शिक्षकांपाठोपाठ म्हणा व नंतर हावभावासह म्हणा. बघा. Three little kittens lost their mittens and they began to cry. बघा, मांजरीच्या 3 छोट्या पिल्लांनी त्यांचे हातमोजे हरवलेले असते आणि ती पिल्ले रडायला लागतात. पिल्ले म्हणाली, आई ग, आम्हाला खूप भीती वाटते. आमचे हातमोजे हरवलेले आहेत. ओ मदर डिअर, वी व्हेरी मच फिअर. वी हॅव लॉस्ट आवर मिटन्स. ओ माय. कॅट, यू नॉटी किटन्स लॉस्ट युअर मिटन्स. देन यू शॅल हॅव नो पाई. ती मांजर म्हणते, खट्याळ पिल्लांनो, हातमोजे हरवलेत ना, मग मी तुम्हाला पायी म्हणजे एक गोड पदार्थ देणार नाही. किटन्स, मियाव मियाव मियाव. कॅट, नो, यू शॅल हॅव नो पाई. मियाव मियाव मियाव. ती मांजर म्हणते, नाही, मी तुम्हाला तो गोड पदार्थ बिलकुल देणार नाही. Three little kittens found their mittens and they began to cry. आई आई, माझे लाडके आई, इकडे बघ, आमचे हातमोजे सापडलेले आहेत. आणि त्यांना खूप आनंद होतो. पुट ऑन युअर मिटन्स यू सिली किटन्स. आई म्हणते, आता तुम्ही ते हातमोजे घाला. किटन्स, पर पर पर, ते आनंदाने असे छान आवाज काढायला लागतात. कॅट म्हणते, नाऊ यू मे टेस्ट द पाई. आता मांजर म्हणते, आता तुम्ही हा गोड पदार्थ खाऊ शकता. मुलांनो, थ्री लिटल किटन्स एक छोटीशी पोयम आहे. ती तुम्ही पूर्णपणे पाठ करायची आहे आणि छान अक्षरात तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. त्याचे हार्डवर्ड्स इथे खाली दिलेले आहे. किटन्स, किटन्स मीन्स मांजरीची पिल्ले. लॉस्ट मीन्स हरवले. मिटन्स म्हणजे एक प्रकारचा हातमोजा. बिगॅन टू क्राय म्हणजे रडू लागली. नॉटी म्हणजे खोडकर. पाई म्हणजे एक गोड पदार्थ. फॉन्ड म्हणजे सापडले. बिगॅन टू क्राय आनंदाने ओरडू लागले. सिली म्हणजे मूर्ख. पर म्हणजे मांजर जशी गुरगुर आवाज करतात की नाही तसा. मे टेस्ट म्हणजे तुम्ही हे चवीने खाऊ शकता. रीड द फॉलोइंग वर्ड्स अलाउड. खालील शब्द मोठ्याने वाचा. हे रॅमिंग वर्ड सारखं आहे. हे सुद्धा तुम्ही तुमच्या वहीत व्यवस्थित लिहून काढायचं आहे. वाचूयात बरं आपण. लिटल, किटन, मिटन. डिअर, फिअर, हिअर. माई, क्राय, ट्राय. पुट, पुश, पुल. थ्री, ट्री, फ्री. समजलं की नाही तुम्हाला? हे रॅमिंग वर्ड आहे. हे तुम्ही जशाला तसं वहीमध्ये लिहून काढायचं आहे. आता पुढे काय आहे बरं? लिसन अँड राईट द फर्स्ट लेटर. लक्ष देऊन ऐका आणि पहिले अक्षर लिहा. तिथे अक्षर दिलेले, शब्द दिलेले आहे, त्याचे पहिलं अक्षर लिहायचं आहे. वुई. वुईचं फर्स्ट लेटर काय येईल मग? डब्ल्यू. हे तुम्ही तुमच्या मनाने व्यवस्थित लिहायचं आहे. वी, व्हेरी, फेअर, हॅव, पाई, थ्री, दे, शल, देअर आणि यू. समजलं हे सगळं तुम्हाला? चला आता पुढचं पेज नंबर काढा. 51. रिडल्स. रिडल्स म्हणजे काय बरं? रिडल्स म्हणजे शब्दकोडी. जशी आपण मराठीतून शब्दकोडी करतो की नाही, वाचतो की नाही,
तसंच हे इंग्रजीमधून रिडल्स म्हणजेच शब्दकोडी आहे. चला तर मग आपण बघूया बरं. बघा, पहिलं आहे आय लिव्ह इन ए जंगल. मी जंगलात राहतो. आय ॲम क्लेवर. मी हुशार आहे. माय नेम बिगेन्स विथ एफ. माझे नाव एफपासनं सुरू होत आहे. हू ॲम आय. मी कोण आहे बरं? येईल सांगता तुम्हाला? इथे चित्र दिलेलं आहे. कशाचं आहे? फॉक्स. FOX. दुसरं आहे यू ओपन युअर माउथ टू डू इट. तुम्ही करण्याकरिता तुमचे तोंड उघडता. इट शोज यू आर स्लीपी. आणि ते तुम्हाला झोपलेला आहे असे दर्शवते, म्हणजे तुम्हाला झोप आलेली आहे. व्हॉट इज इट. ते कोण आहे बरं? ते आहे यॉन. YAWN. यॉन म्हणजे जांभई. झोप येताना तुम्हाला जांभई येते की नाही? मग त्याचं स्पेलिंग आहे YAWN. यॉन म्हणजे जांभई. हे सगळं तुम्ही लिहायचं आहे व्यवस्थित. इथे चित्र दिलेले आहे, हे काढायचं आणि व्यवस्थित लिहायचं. तिसरं आहे माय नेम बिगेन विथ झेड. माझे नाव झेडने सुरू होते. इट रॅम्स विथ हिरो. ते हिरो शब्दाशी जुळते. हू ॲम आय. मी कोण आहे? अ झिरो. ZERO. झिरो म्हणजे शून्य. चौथा आहे आय फ्लाय बट आय ॲम नॉट ए बर्ड. मी उडतो परंतु मी पक्षी नाही. आय हॅव अ टेल. मला शेपूट आहे. बट आय ॲम नॉट ॲन ॲनिमल. परंतु मी प्राणी नाही. देअर इज टी इन माय नेम. माझ्या नावात टी आहे. हू ॲम आय. मी कोण आहे? मी आहे काईट. ए काईट म्हणजे पतंग. पुढचं आहे आय लुक लाईक ए हॉर्स. मी घोड्यासारखा दिसतो. आय हॅव ब्लॅक अँड व्हाईट स्ट्रिप्स. माझ्या अंगावर काळे आणि पांढरे पट्टे आहेत. हू ॲम आय. मी कोण आहे बरं? मी आहे झेब्रा. त्याचं स्पेलिंग काय आहे? ZEBRA. झेब्रा. समजलं तुम्हाला? आता पुढे मी तुम्हाला काही अभ्यासासाठी रिडल्स दिलेले आहे. त्याचे उत्तर पाहून तुम्हीच लिहायचे आणि मला ॲन्सर पाठवायचे. बघा, कंप्लीट द रिडल्स. आय ॲम राऊंड इन शेप. आय मेड ऑफ रबर. आय बाउन्स व्हेन यू थ्रो मी. हू ॲम आय. मी कोण आहे हे चित्र बघायचे आणि तुम्हीच उत्तर शोधून लिहायचं आहे. आय ॲम ग्रीन अँड स्वीट. पॅरट लाईक्स टू ईट मी. हू ॲम आय. थर्ड आहे आय ॲम राऊंड इन शेप. आय गिव्ह यू हीट अँड लाईट. हू ॲम आय. फोर्थ आय लिव्ह इन वॉटर. सम पीपल ईट मी. हू ॲम आय. मी कोण आहे. बघा मुलांनो, रिडल्स तुम्हाला समजले का? याचे सगळे उत्तरं व्यवस्थित तुम्ही लिहायचे आणि मला पाठवायचे. समजलं तुम्हाला?